नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवोदय क्लास या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण अंकगणित घेऊया। अंकगणितमधलं आपलं पहिलं चॅप्टर कंप्लीट झालेलं आहे। त्यामध्ये आपण संख्या शिकल्या, संख्या, त्याचे प्रकार आणि त्याचे उदाहरणं पण सोडून घेतलेली आहेत। आता आपण 2 क्रमांक म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचं चॅप्टर घेऊया, पूर्ण संख्यावरील 4 मूलभूत क्रिया। आता गणितामध्ये 4 क्रिया ज्या आहेत त्या बघूया। कोणकोणत्या आहेत? बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार। ह्या ज्या 4 क्रिया आहेत ह्या आपल्याला साध्या पद्धतीने जर आल्या तर आपल्याला करता येतात, पण जर ह्या शाब्दिक उदाहरणामध्ये जर क्रिया विचारल्या तर तेच आपल्याला गणित आपल्याला सोडवता येत नाही। तर आपण आज तेच बघणार आहोत। तर भाज्य बरोबर भाजक गुणिला भागाकार प्लस बाकी। तर आपण भाज्य म्हणजे काय, भाजक म्हणजे काय आणि भागाकार म्हणजे काय आणि बाकी म्हणजे काय हे बघणार आहोत। तर आपल्याला ह्या ज्या बेसिक गोष्टी आहे ह्या माहिती असायला पाहिजे। आपल्याला आता इथे उदाहरण दिलेलं आहे, जर भाजक 51 असेल तर भागाकार 16 असेल आणि बाकी 27 असेल तर भाज्य काय असणार। तर आपल्याला इथे काढायचं आहे। आता इथे काय दिलेलं आहे आपल्याला? भाजक दिलेला आहे आपल्याला 51 आणि भागाकार दिलेला आहे 16 आणि बाकी दिलेले आहे 27। आपल्याला काढायचं काय आहे? भाजक। तर भाजक म्हणजे काय? आपण जी संख्या भागतो ना, भाग देतो ती संख्या भाज्य म्हणजे। आता आपण बघूया याच्यामध्ये। आता 51 गुणिले 16 याचा गुणाकार काय येणार आहे आपण करूया। 16 एक 16 उरला 1, 16 पंच 80 ने 81। भागाकार गुणाकार काय आला आपला? 816। 816 प्लस आपल्याला 27 करायला लागणार। 12 ने 13, 1300 एक उरला 1, 3 4 आणि हे 8। म्हणजे आपलं उत्तर काय आलेलं आहे? 483 हे सॉरी 883। आता उदाहरण क्रमांक आपण 2 बघूया। इथे काय दिलेलं आहे? 900 गुणिले 100 येण्याकरिता 83,524 आणि 4,365 यांच्या बेरजेत कोणती संख्या मिळवायला हवी। तर याचं उदाहरण कसं दिलेलं आहे आपल्याला? 900 गुणिले 100 काय येणार? हे शून्य जशाच्या तसेच ठेवायचे, वेळ वाया घालवायचा नाही। 90,000 आलेला आहे आपला गुणाकार। आणि काय म्हणते? 83,524 83,524 याच्यामध्ये आणि 4,365 यांच्या बेरजेत म्हणजे 4,365 यांची बेरीज 9 6 2 8 5 3 8 3 4 7 + 8। इथे काय आलेलं आहे? 87,889। तर याच्यामध्ये संख्या कोणती मिळवा लागेल? तर आपले हे 90,000 आहेत।
90,000 प्लस त्याच्यामध्ये आपण 87,889 वजा करणार आहोत. 10 मधून 9 गेले, 9 राहिले. 10 मधून नाही 9 मधून 8 गेले, सॉरी आपली इथे 1 राहिला. सॉरी आपण डबलच लिहूया. 90,000 इथे आलेले 87,889 मायनस शून्यामधून 9 जाणार का? नाही जाणार. मग आपण उसना घेतला. आता 10 मधून 9 गेले, 1 राहिला आणि 9 इथे राहिले 9. 9 मधून 8 गेले, 1 राहिला आणि इथे 9 मधून 8 गेले, 1 राहिला आणि इथे 9 मधून 7 गेले, 2 राहिला. मग इथे राहिले 8. 8 मधून 8 गेले, 0 राहिले. मग आपल्याला कोणती संख्या मिळवावी लागणार? 2111. कोणती संख्या? 2111 ही संख्या याच्यामध्ये मिळवावी लागणार. आता प्रश्न क्रमांक 3 बघूया आपण. प्रश्न क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे 2 संख्यांची बेरीज. दोन संख्यांची बेरीज 98,000 एकक दशक शतक हजार दशक लक्ष 9,87,654 आहे. जर एक संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा 20,100 ने मोठी असेल तर दोन्हीपैकी मोठी संख्या कोणती? तर हे गणित आपण समीकरण जे आहे ना त्याच्यानुसार सोडवणार आहोत. समीकरणानुसार आपण याची मांडणी करूया. गृहीत धरूया आपण एक संख्या अ आहे आणि दुसरी संख्या अ प्लस 20,100 आहे. बरोबर. एक अ संख्या प्लस पहिली संख्या प्लस दुसरी संख्या प्लस 20,100 बरोबर 9,87,654. तर दुसरीपेक्षा 20,100 ने मोठी असेल तर दोन्हीपैकी मोठी संख्या कोणती ती आपल्याला शोधायची आहे. तर याच्यामध्ये 9,87,654 जे आहे याच्यामधून आपण हे 20,000 जे आहे 20 हे मायनस करायचे. 4 5 5 7 जशास तसे 6 आणि 9. मग इथे काय आलेली आहे आपली 9,67,554 ही संख्या आलेली आहे. तर यानी आपल्याला 2 नी भाग देऊ.
याला 2 ने भाग, कारण की ए प्लस अ 2 अ झाले. बेग बे बे चूक 8, बे आठी 16, बे त्रिक 6, 1 उरला, बे साती 14, 1 उरला, बे साती 14, 1 उरला आणि बे साती 14. आपलं उत्तर काय आलेलं आहे? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. 4,83,777. तर कोणती संख्या मोठी आहे? 4,83,777. चला तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.